तर फ्रेंड्स इथे मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, घरचा मसाला आणि लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर, जिरे, राई टाकायची नाही आपल्याला. तर मी इकडे आहे ना फ्रेंड्स जी काही मच्छी होती ना सुक्की, तिला मी ना छान असं भाजून घेणार आहे कढईमध्ये. कारण की ह्याच्यामध्ये जितकी पण रेती वगैरे अडकलेली असते ना समुद्राची, ती रेती सगळी निघून जाते आणि स्वच्छ होतात तसे ते. आणि त्याच्यानंतर ह्याच्यातला जो कच्चापणा पण असतो ना, तो थोडासा जो उग्र वास असतो मच्छीचा, तो सुद्धा निघून जातो. तर आपण आहे ना जेव्हा पण अशी मच्छी बनवतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे. डायरेक्ट टाकलं ना तर पूर्ण भाजी ना अशी कचकच लागते, मातीसारखी लागते. तर असं करायचं नाही आपल्याला. तर मी ना इथे थोडंसं असं रंग चेंज होईपर्यंत आहे ना मच्छी छान अशी भाजून घेतली. आता हे मी ना मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि ह्यामध्ये मी ना गरम पाणी टाकणार आहे. तोवर मी कढई आहे ना स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि आता मी ह्यामध्ये ना तेल टाकलं आहे, जिरे टाकले, त्याच्यानंतर मी कढीपत्ता, हिरवी मिरची असं सुद्धा टाकलं आहे आणि कांदा टाकणार आहे बारीक चिरलेला, टोमॅटोसुद्धा टाकणार आहे आणि आपण ह्याला आहे ना तेलात असं छान फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि याला आहे ना मऊ शिजेपर्यंत, म्हणजे मऊ कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकले हळद, धना पावडर, जिरा पावडर असं टाकणार आहे, घरचा मसाला, लाल मिरची पावडर आणि अशा प्रकारे ना आपण हा मसाला टाकून आहे ना सुकी मच्छी म्हणजे कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत. तर फ्रेंड्स कोळंबीचा रस्सा म्हणजे रस्सा थाली बनवणार आहोत आपण. तर ती कशी बनवायची ना ते तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्हाला ना ही वाटणमध्ये बनवायची असेल तर तुम्ही वाटणमध्ये सुद्धा बनवू शकता, खूप छान लागते. तर अशा पद्धतीने बनवलेली आहे ना सुक्की झिंगा बोलतो आम्ही ह्याला. तर झिंगा रस्सा थाली बनवणार आहे मी. तर ती आहे ना अशा पद्धतीने बनवते ना खूप टेस्टी आणि छान लागते फ्रेंड्स. तुम्ही अशीसुद्धा बनवून बघा. तर इथे ना मी गरम पाण्यामध्ये आहे ना कोळंबी छान अशी धुवून घेतली होती, स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर पुन्हा मी गरम पाणी टाकलं आहे. तर हे गरम पाणी टाकल्याने ना कोळंबी आहे ना मस्त आपली मऊ पडते आणि एकदम छान अशी लागते. तर अशा पद्धतीची भाजी आहे ना खूप टेस्टी आणि छान लागते. तर अशा प्रकारे मी ना ही भाजी, जर तुम्हाला कोरडी बनवायची असेल ना तर तुम्ही सुक्कीसुद्धा बनवू शकता. कारण की सुक्कीसुद्धा खूप छान टेस्टी लागते, नुसती डब्याला वगैरे तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता. तर इथे ना मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आता कोकम अगर टाकून घेणार आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी आणि ह्याला ना छान अशी रटरट शिजू देणार आहे. त्यामध्ये टाकणारी चिरलेली कोथिंबीर. तर फ्रेंड्स अशी माझी तयार झाली आहे झिंगा थाली, सुक्की कोळंबी थाली. तर या तुम्ही पण खायला. चला मग भेटू, बाय बाय.